नमस्कार, मी नयन मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते। तर आजची रेसिपी आहे घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला कसा बनवायचा। तर अगदी अप्रतिम चवीचा आपण घरगुती साहित्यात पनीर मसाला बनवणार आहोत। रेसिपी करायला अगदी सोपी आहे। लगेचच आपण सुरुवात करू, पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर नयन मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याखालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका। आज आपण काजू मसाला बनवतोय। तर त्यासाठी मी इथं 50 ग्रॅम काजू घेतले, काजूचे काही तुकडे घेतले, काही काजू पूर्ण घेतलेत आणि मोजमापाप्रमाणे सांगायचं झालं तर साधारण 25 ते 30 आपण काजू इथे घेतले। काजूचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण काजू खूप महाग आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। तर काजू मसाल्याची जी ग्रेव्ही आपण बनवणार आहे त्यासाठी आपण साहित्य काय घेतले हे बघू। तर मी इथं 3 मध्यम आकाराचे कांदे उभा कापून घेतलाय, तुम्ही रफली कापून घेऊ शकता। त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलाय, छोटे टोमॅटो असेल तर 2 घ्यायचे, पण शक्यतो एक टोमॅटो मध्यम आकाराचा घ्यायचा आहे। आणि टोमॅटो घेताना शक्यतो लाल घ्यायचा आहे, हिरवा टोमॅटो घ्यायचा नाही, कारण भाजी आंबट होऊ शकते। आणि टोमॅटोचं प्रमाण कमीच ठेवायचं, कारण भाजी आपली आंबट होण्याची शक्यता असते। त्यानंतर साधारण 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय, 5 ते 6 काजू घेतलेत, हे काजू आपण भिजवून घेणार आहे। आणि 2 तमालपत्र घेतले, 2 लवंग, 2 मिरे आणि छोटा दालचिनीचा तुकडा घेतलाय। त्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्यात। आलं आणि लसूण थोडंसं कमी प्रमाणात घ्यायचंय, कारण आपण खडे मसाले वापरणार आहे, त्यामुळं भाजीला उग्र असा स्वाद येऊ शकतो, त्यामुळे याचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे। तर त्यानंतर मी एक कढई गरम करायला ठेवली, त्यात आपण थोडंसं तेल घालून काजू थोडेसे फ्राय करून घेणार आहे। तेल आपलं छान गरम झालंय, त्यात आपण हे काजू तळून घेणार आहे। काजू आपण हलकेसे सोनेरी रंगावर तळून घेणार आहे। काजू तळून घेतले की ती आपल्या भाजीत कुरकुरीत लागतात, त्यामुळे आपण थोडेसे इथं तळून घेणार आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुपातही तळू शकता, मी इथं तेल वापरलं। काजूचा रंग हलकासा बदललाय, आता आपण हे एका डिश मध्ये काढून घेऊ। काजू आपले तळून झालेत, त्याच कढईमध्ये आपण जे खडे मसाले घेतलेत, लवंगा, मिरे, ते यात थोडेसे तळून घेणार आहे। दालचिनीचा तुकडा, अर्ध्या मिनिटासाठी हे आपल्याला तळून घ्यायचे। सेम कढईमध्ये आपण जो कांदा घेतलाय तो तळून घेणार आहे। कांदा भाजत असताना आपल्याला तेल थोडंसं कमीच वापरायचंय, कारण तेल जास्त झालं की आपला कांदा लवकर भाजत नाही। एक ते 1.5 मिनिटानंतर आपल्या कांद्याचा कलर थोडासा चेंज झाला, त्यातच आपण टोमॅटो भाजून घेणार आहे। आलंही आपण यातच टाकतोय आणि लसूण। हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे। कांदा आणि टोमॅटो आपण भाजून घेतला की हे थोडेसे मऊसूत होतात आणि शिजल्या जातात, त्यामुळे आपल्याला हे थोडेसे भाजून घ्यायचे। हे भाजत असताना आपल्याला चिमूटभर मीठ यात घालायचे, म्हणजे आपला कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ होतात, म्हणजे शिजल्या जातात। कांदा आणि टोमॅटो या पद्धतीने जर आपण भाजून घेतले तर आपल्या ग्रेव्हीला एक टेस्ट छान येते, उग्र असा स्वाद त्याला लागत नाही, त्यामुळे आपल्याला हे भाजून घ्यायचे। साधारण 2 ते 3 मिनिटानंतर आपला कांदा आणि टोमॅटो छान मऊ झालाय, म्हणजे छान परतलाय। आता हा आपण एका ताटात काढून घेऊ आणि हे सगळं वाटण आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आणि तर वाटण्यासाठी आपण जे काजू भिजत घातले ते काजू आपण यातच टाकून घेणार आहे आणि 2 मिनिटं परतवून आपण हे काजू यातच बारीक करून घेणार आहे। आता हे आपण एका ताटात काढून घेऊ आणि मिक्सरला बारीक करून घेऊ। तर
काजू मसाल्याच्या फोडणीसाठी आपण जे मसाले घेतले ते बघू. तर मी इथं अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतलाय, अर्धा चमचा लाल तिखट घेतलंय, जिरे घेतलेत, हळद आणि हिंग एकत्र घेतलंय, चवीनुसार इथं मीठ घेतलंय आणि रोजच्या वापरातला आपला जो साठवणीचा मसाला आहे तो आपण इथं अर्धा चमचा घेतलाय, अर्धा चमचा धने पावडर घेतली आणि अर्धा चमचा मी इथं पनीर मसाला घेतला. हा पनीर मसाला ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर टाका, नाही टाकला तरी चालतो. आणि या तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर काजू मसाल्याची आपण फोडणी बनवतोय, त्यासाठी मी इथं कढई गरम करायला ठेवली. कढई छान गरम झाली, त्यात आपण तेल घालतोय. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण इथं काजू मसाल्याला आपल्याला तरी पाहिजे असते, त्यामुळे आपण तेल थोडंसं इथं जास्त वापरलंय. तेल छान गरम झालंय, त्यात आपण घालतोय जिरे, हिंग आणि हळद. तमालपत्र आपण यातच टाकणार आहे. तमालपत्र मोठे असेल तर थोडेसे तुकडे करून घ्यायचे. गॅसच्या मध्यम आचेवर हे आपल्याला थोडेसे तळून घ्यायचे. त्यानंतर आपण कांदा, टोमॅटो, आलं, लसूण जे बारीक करून घेतले ते आपण यात टाकून घ्यायचे. हे वाटण आपण 2 मिनिटांसाठी परतून घेणार आहे आणि 2 मिनिटांनंतर आपण जे मसाले घेतले ते आपण यात टाकून घेणार आहे. म्हणजे आपले मसाले आणि आपलं वाटण छान मिक्स होतं आणि आपल्या काजू मसाल्याला टेस्टही छान येते. तर आता 2 मिनिटं झालेत, आपण हे मसाले टाकून देऊ. तर मी अर्धा चमचा इथं किचन किंग मसाला टाकलाय, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा साठवणीतला काळा मसाला घेतलाय, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा पनीर मसाला, हा ऑप्शनल आहे, आणि चवीनुसार आपण इथं मीठ घालतोय. आणि हे मसाले आपल्याला छान आपल्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि गॅसच्या मंद आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे गॅसच्या मंद आचेवर हे छान परतून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता 10 मिनिटांनंतर आपल्या ग्रेव्हीला छान तेल बाजूला सुटले. तर असं तेल सुटलं की आपण समजायचं आपले मसाले छान परतले गेले. आणि यानंतर आपण यात काजू घालतोय. मसाले छान परतले की आपल्या भाजीला टेस्ट छान येते. त्यानंतर आपण यात घालतोय काजू. दोन मिनिटं आपण काजू मसाल्यामध्ये परतून घेतले आणि त्यानंतर आपण यात घालतोय गरम पाणी. आपल्या क्वांटिटीनुसार आपण यात पाणी घालायचं. भाजीमध्ये पाणी आपल्याला गरमच घालायचंय, कारण गरम पाण्यामुळे आपल्या भाजीला तरी येते. थंड पाणी यात घालायचं नाही. मी इथं पाणी एक साईडला उकळायला ठेवलं होतं. मसाले परतून झाले, त्यात पाणी घालून घेतलं आणि गॅस बारीक करायचा आहे आणि आपल्याला हे थोडा वेळ भाजी शिजवून द्यायची. भाजीला एक उकळी आली, आपण यात थोडीशी कोथिंबीर घालतोय आणि कोथिंबीर घालून आपल्याला एक 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला भाजी मंद आचेवर उकळून द्यायची आहे. म्हणजे आपल्या भाजीला तरी छान येते. अशा पद्धतीने आपण 10 ते 12 मिनिटं आपली भाजी छान उकळून घेतली. तुम्ही बघू शकता मंद गॅसवर आपण भाजी उकळल्यामुळं आणि गरम पाणी टाकल्यामुळं आपल्या भाजीला छान तरी आली. तर आपली भाजी तयार झाली आहे. तर आपण आता सर्व करून घेऊ.
अशा पद्धतीने झटपट असा आपला काजू मसाला म्हणजेच काजू करी तयार झाली. रेसिपी करायला अगदी सोपी आहे आणि रेस्टॉरंटमध्ये जसा मिळतो ना त्याच पद्धतीने आपण तयार केला आहे. रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नयन मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.